पहिल्यांदा इथं आल्यानंतर खूप आनंद झाला। पण मी म्हणजे पहिल्यांदा इथं आलो आहे। आमची जी सारंगखेड्याची पश्चिम महाराष्ट्राची जी जत्रा आहे दत्त जयंतीची, तिथला आनंदापेक्षा मला इथं खूप आनंद चांगला वाटला। आणि तिकडची जी आमच्या घोडे बाजारीची यात्रा आहे, ती यात्रेमध्ये खूप छान म्हणजे हे झालं। अजून मी इकडची घोडे बाजार जत्रा बघितली नाही, मी पहिले इकडचं बघितलं, पण इथं मला खूप आनंद झाला। खूप म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मला इथं म्हणजे मानसिकता चांगली, मला वागणूक चांगली दिसली। आणि इथलं जे प्रवर्ग आहे सगळं वागणुकीचं, हे मला खूप चांगलं वाटलं। दोन्ही जिल्ह्यातलं म्हणजे आता मी संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथून आलेलो आहे। तर मला इथे यायसाठी मला सगळ्या माझे गावकरी मंडळी मला सभा केलो, साहेब एकदा तरी आमच्या जत्रेमध्ये येऊन बघा। हे भोसले सर आहेत आणि बाकीचे आमची इतर मंडळी आहेत। तर मला इथं आल्यानंतर खूप चांगलं वाटलं। अजून मी पुढचा प्रवास करतोय आणि त्या प्रवासानंतर आता मला हे मित्र सहभागी काय ते इथलं मला दाखवतील। मी अजून मंदिर पण बघितलं नाही, पण इथलं मला म्हणजे खूप छान वाटलं की सारंगखेडे भारतातली आपली म्हणजे महाराष्ट्रातली दुसरी यात्रा आहे। या यात्रेला खूप म्हणजे प्रोत्साहन चांगलं मिळत आहे आणि मला खूप चांगलं वाटतं आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना दर्शवेळा अमावस्येच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक अशा शुभेच्छा देतो। या दर्शवेळा अमावस्येच्या माध्यमाच्या निमित्तानं दक्षिण भारतातली सर्वात मोठी अशी ही यात्रा माळेगाव या ठिकाणी भरली। या माळेगाव यात्रेमध्ये केवळ महाराष्ट्रातील नाही तर आजूबाजूच्या सर्व राज्यातून या ठिकाणी व्यापारी येतात, प्रेक्षक येतात व व्यापारी लोक येतात। त्यांच्या या सर्वांच्या सहभागातून ज्या ठिकाणी प्रेक्षकही खूप मोठ्या प्रमाणात येतात, त्यांच्या या सर्वांचा सर्वांचा ताळमेळ चांगल्या सुशासन प्रशासनाच्या माध्यमातूनही या ठिकाणी ताळमेळ बघण्यात येतो आपल्याला। आणि एवढी आनंद, एवढा उत्साह, एवढी प्रेरणा देणारी यात्रा या खंडोबारा याच्या नगरीमध्ये भरते। यात शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शन आहे, कला महोत्सव आहे, विविध प्रकारच्या स्पर्धा आहेत, कुस्ती स्पर्धा आहेत। ही एक परंपरा या माळेगाव यात्रेच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये या अहमदपूर आणि नांदेडच्या या सीमा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अतिशय खूप प्रकारचं या ठिकाणी यात्रा महोत्सव याला आम्हाला खूप आनंद वाटला। धन्यवाद याबद्दल। भारतीय जनता पार्टी नळेगाव शहर उपाध्यक्ष आहे आणि माननीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब, माननीय स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रेरणेतून आपल्या नांदेड आणि लातूर जिल्ह्यातून पूर्ण हे जे आपल्या माळेगाव यात्रेचं जे श्रेय आहे सगळं ते मी साहेबांना मी घेऊन आलो। अतुल सावे साहेबांचे सहकारी आहे ते संभाजीनगर मला पहिला वेळ मिळाला आहे आणि सहकार मंत्री आपले बाबासाहेबजी पाटील साहेबांचे मी एवढे अभिनंदन करतो की साहेबांना आपल्या जिल्ह्यातून पहिलं हे माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नंबरची यात्रा आहे। आणि माळेगाव हे नांदेड जिल्ह्यात लातूर जिल्ह्यातले भरपूर लोक इथे येतात, तसेच महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा लोक इथे येतात। माळेगावच्या यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व प्रकारचे कला कौशल्य इथं सादर करत असतात। इथं घोड्याचा बाजार असतो, इथं पूर्णाचा व्यापाऱ्यांना सुद्धा एकदम अतिशय चांगली अशी जत्रा या माळेगावमध्ये भरते। महाराष्ट्रामध्ये इथं जत्रा असतात, पण 1-2 दिवसाच्या जत्रा असतात आणि ही जत्रा 15-15 दिवस लाखो लोकांच्या सहवासामध्ये ही जत्रा भरत असते। आणि या जत्रेला एक वेगळं स्वरूप या महाराष्ट्रामध्ये आहे। अशी जत्रा होणं हे भविष्यामध्ये वरचेवर लोकसंख्या वाढतच आहे। लोक म्हणतात की अगोदरच्या पेक्षा संख्या कमी होत आहे, पण बरोबर दरवर्षीपेक्षा लाखो लोकांना या जत्रेला सहकार्य होतं आणि लाखो लोक या जत्रेचा लाभ घेतात। नेमकं कोणतं दृश्य बघून खूप आनंद झाला तुम्हाला? यामध्ये जत्रेमध्ये घोडे आणि या लोकांची संख्या आणि वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचा जो उत्साह आहे, व्यापारी आणि हे लोक आनंदाने इथं रात्रीचा एवढा वेळ होऊन सुद्धा रात्रभर आनंदामध्ये सगळाच लाभ घेण्यासाठी हे लोक इथं जमा होतात। या ठिकाणी श्री क्षेत्र माळेगाव यात्रा अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। या ठिकाणी राज्यातील परराज्यातील लोक या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या यात्रेला अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे। मला वाटते की या ठिकाणी घोड्याचा बाजार असेल, पशुपक्षाच्या स्पर्धा असतील, लावणी महोत्सव असेल, कृषी प्रदर्शन असेल, अशा अनेक मोठमोठ्या
स्पर्धा या ठिकाणी माळेगाव यात्रेमध्ये संपन्न होतात। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपूर्ण लोहा, नांदेड, कंधार आणि आमचा इकडं अहमदपूर, जळकोट, उदगीर सर्व मतदारसंघातली लोक तसेच परराज्यातली लोकसुद्धा अतिशय आनंदाच्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय आनंदात या यात्रेचा आनंद घेतात। आवाज बहुजनांचा।